महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने वाढदिवसाच्या अनुषंगाने शेतकरी बांधव मोलमजुरी करणाऱ्या बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे व सहकारी यांनी चैत्यभूमी येथील स्मृतिस्थळाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले। त्यानंतर आंबेडकर भवन येथे भेट दिली। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना भेटून गांगुर्डे जिल्हाध्यक्ष असताना 3 राष्ट्रीय परिषद घेतल्या असल्याचे सांगितले। तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या बॅलार्ड पियर येथील कार्यालयात भेट दिली असता श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांनी वाढदिवस साजरा केला। तसेच वाढदिवसाच्या दिवशी 5 जानेवारी रोजी रिपाई गटाचे नाशिक शहराध्यक्ष तथा समाज रक्षक अर्जुन नानाजी पगारे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक तथा रिपाईचे प्रदेश नेते रवींद्र जाधव, नाशिक मनपाचे स्थायी समिती सभापती तथा वंचित नेते संजय साबळे, रिपाई एकतावादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष आदेश पगारे, शिवसेना नेत्या लक्ष्मी ताठे, शिवसेना नेते भिवानंद काळे, रामलीला समितीचे महासचिव हिंदू धर्म रक्षक कपिल देव शर्मा, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक रवी पगारे, पॅन्थर भीमश्री विजयराज पगारे, रिपाई नेते रवी गांगुर्डे, रिपाई महिला आघाडी नेत्या गुंफा भदरगे, युवा नेते मंगेश मोरे, दशहरा अध्यक्ष पप्पू शेठ कोहली, रिपाई नेते पॅन्थर गणेश महाराज साळवे, शिवसेना नेते अमोल आल्हाट, युवा नेते नंदन पाईकराव, युवा नेते कुणाल साळवे, युवा नेते प्रतीक आल्हाट, युवा नेते अनिकेत गांगुर्डे, युवा नेते गणेश चंदनसे, रिपाई नेते प्रदीप नाना गांगुर्डे, रिपाई नेते महेंद्र साळवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नाशिकचे पोलीस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांनी हॉटेल साहेबाज येथेही अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला। खूप भारी छावा नीट आहे माझ्या भावा म्हणून मी बोलतोय। मी विजयराज पगारे, रिअल नॅशनल पॅन्थरचा संस्थापक अध्यक्ष आणि माझे भाचे परम अतिशय सुंदर कार्य करणारे एकमेव महाराष्ट्र रत्न, अखिल भारतीय म्हणावं लागेल, महाराष्ट्राचं सोडून द्या, अखिल भारतीय म्हणावं लागेल, कारण अखिल भारतीय मध्ये चळवळ त्यांनी चालू ठेवली। ही चळवळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, कुठल्या वैयक्तिक भडव्या नेत्याची नाही, हे लक्षात ठेवा। हा पॅन्थर कधी गपचूप बसणार नाहीये, कारण खऱ्या कार्यकर्त्याची ओळख करणारा हा पॅन्थर आहे। म्हणून सांगतोय, खरोखर भीमरायाच्या छाव्यामध्ये जो आज उभा राहिलेला आहे तो म्हणजे अनिलभाई गांगुर्डे। अतिशय सुंदर कार्य, त्यांची दखल घेऊन नुकताच माझ्या समोरच एक फोन झाला। तो फोन म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, ह्या साध्या माणसाने त्यांची दखल घेतलेली नाहीये, साधा माणूस नाहीये। एक विचार करा, अशा माणसाने त्यांना फोनवर शुभेच्छा दिलेली आहे, समक्ष सुद्धा शुभेच्छा दिलेली आहे। तेव्हा इतर कार्यकर्ते, इतर नेते त्यांचे खूपच खाली आहे, बाकीचे नेते सत्कार करतीलच, देतीलच, परंतु आज जो प्रकाश आंबेडकरांनी सत्कार केलेला आहे, माझ्या मते या संपूर्ण आरपीआय चळवळीच्या साठी सुद्धा सांगतोय की खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा सत्कार केलेला आहे असं मी समजेल। कारण आज बाबासाहेबांना आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपात बघतोय आणि आज एवढं मोठं नेतृत्व आज आम्हाला लाभलेले आहे आणि आम्हाला त्यांच्या घरामध्ये राहायचं म्हणजे आमचं स्वतःचं घर आहे। बाबासाहेब आमचं स्वतःचं घर आहे। आम्ही बदलणार नाही, घर बदलणार नाही। लाख भाड्याचे घर असतील, भाड्याच्या घरातून भाडेकरी निघून जाणार, परंतु आमचं स्वतःचं घर आहे, हे बाबासाहेबांचं घर आहे। हे बाबासाहेबांची छावणी इतकी मोठी आहे, इतका मोठा व्यासपीठ करून दिलेला आहे की ह्या व्यासपीठावर तुम्हाला राहण्यासाठी इतर पक्षाचा आधार घेण्याची गरज नाहीये। हा एवढा मोठा निळा आकाश आमच्या शिरावर दिलेला आहे बाबासाहेबांनी, आणि हा निळा आम्ही खांद्यावर घेऊन नुसता दांडाच नाही तर पूर्ण झेंडा बाबासाहेबांचा घेऊन आम्ही चालणार आहोत। आणि आजच्या वेळेला अनिलभाई गांगुर्डेंचं कार्य सर्वांनी दखल घेऊन त्यांची इतकी सुंदर नोंद केलेली आहे,
त्यांना ते म्हणतो असे दुनियाचे पारितोषिक लागेल तेवढे असतील, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी जी त्यांच्या पाठीवर थाप मारलेली आहे त्याच्यासारखा पुरस्कार या जगात नाहीये, हे मी ग्वाही देतो. आणि नॅशनल रिअल नॅशनल पॅन्थरच्या वतीनं आज अनिलभाई गांगुर्डे यांना सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः हजर झालेलो आहे. साहेब बहुउद्देशीय सामाजिक मंच, तसं उपनगरवासी, प्रभाग क्रमांक 16 पॅन्थर, ऑल इंडिया पॅन्थर यांच्या सर्वांच्या वतीने, आणि तसंच आपले माझी बहीण आहे ती, खरं तर प्रामुख्याने बहीण स्वतः शुभेच्छा देणारच आहे, परंतु मी माझ्या बहिणीचं नाव घेऊन शुभेच्छा देतोय. गुंबाताई भदरगे ही माझी बहीण सुद्धा इथं उपस्थित झालेली आहे. त्यांचा आमचा सर्वांचा अनिलभाई यांना पूर्ण पाठिंबा, पूर्ण साथ राहील, मरेपर्यंत साथ सोडणार नाही हा शब्द आहे. कारण बेलगाव ढग्याचं रक्त आहे आणि बेलगाव ढग्यामध्ये माझं रक्त रुजत आहे. माझे भाचे आहेत ते, आणि त्यांना एक पुरस्कार बेलगाव ढग्याचा पारसमणी म्हणून द्यावा लागेल. पारसमणी अशी चीज असते की बाप पारस कुठल्याही लोखंडाला जर लावला तर त्याचं सोनं होतं, तसंच हा पारसमणी कुठल्या कार्यकर्त्याचा टच झाला तर तो कार्यकर्ता तयार होतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समजतो आणि लाख लाख शुभेच्छा. जय भीम, जय पॅन्थर. आंबेडकर चळवळीतले नेते, गोरगरीब जनतेचे प्रश्न अवघ्या रात्री दिवसा गरिबांसाठी झटणारा नेता म्हटलं म्हणजे आमचे बंधू महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा आज वाढदिवस. मी महाकारुण तथागत गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करतो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्याकडून समाजाची, परिवाराची, गोरगरीब जनतेची सेवा घडो. माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक शहराच्या वतीने, माझ्या पगारे व मित्र परिवाराच्या वतीने भाईंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय. आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे यांचा वाढदिवस आज थाटामाटामध्ये सर्व नाशिक शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये आमचे भाऊ, रवी भाऊ जाधव, तसे आमचे निफाडून आलेले गांगुर्डे साहेब, त्यांच्याबरोबर वाघ साहेब आणि आरपीआयचे महेंद्र साळवे तालुका अध्यक्ष, तसे आमचे पगारे सर, रायते साहेब डीवायएसपी, रायते साहेब डीएसपी सर या नाही करणार सर. गांगुर्डे साहेब प्रेम करणारे सर्व क्षेत्रातील थरातील साळवे साहेब तुम्ही पण थांबा. सामाजिक कार्यकर्ते, गांगुर्डे साहेब तुमचा वाढदिवस हा खरोखर दरवर्षी चांगल्याच प्रमाणे होतो आणि आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटायला येतो. असाच पुढे तुम्ही चालत ठेवा वाढदिवस, आणि आम्ही तुमच्या वाढदिवसात दरवर्षी घेत राहू. तुम जीव हजारो साल के दिन पद साजा, आणि असं तुमच्याकडे पद कायम राहू. कुठे गेली मत तिकडे तर इकडे या. बघा. जय भीम साथियो, मी अनिल गांगुर्डे, नाशिक येथील रहिवासी. मी आज माझ्या सहकाऱ्यांसोबत चैत्यभूमी दादर येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व नाशिकहून आलो आहे. त्याचप्रमाणे आज माझा वाढदिवस 5 जानेवारी. तो वाढदिवस यावर्षी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडला, त्यामुळे आम्ही यावर्षीचा वाढदिवस अनिलभाई गांगुर्डे प्रतिष्ठानने कॅन्सल केला व आम्ही त्यामुळे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता, चैत्यभूमीला नतमस्तक होण्याकरिता आलो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड.